चाललोत भंडारे डोंगराला. भंडारे डोंगरावर दर्शन घेण्यासाठी. काय बोल बाय, कुठं चालली तू? काय काय घेणार तिथे गेल्यावर तू? स्वामी समर्थ भक्त आहेस का तू? महादेव पण. अजून अजून सकाळी तर काहीतरी म्हणली साईबाबाचं काय? हे शिवन्या आहे बघा, शिवकन्या म्हणतात लोक हिला, पण शिवन्या नाव आहे. शिवन्या तर तिला सगळ्या देवाची आवड आहे बरं का. त्या आंबेडकरांना मानती, पण दुसऱ्या देवाचं बी दुसऱ्याचं मग शाळेमध्ये कसं सगळं शिक्षण एकदम देतात ना सगळ्याला, तर तिला ती वाटते की आपण हे करावं ते करावं असं म्हणते ती. तर आता मी चाललो आहे भंडारी डोंगर दर्शनाला. माझ्या आईला घेऊन चालेल पाया पडायला दर्शनाला. हाय बोल. कोण बोलत नाही, तुला बोल म्हणते मी. हाय गाईज म्हणावं, आम्ही चालू आहे दर्शनासाठी म्हणा वरती भंडाऱ्यासाठी. तुकाराम महाराजाच्या दर्शनाला चालू म्हणा भंडारा. तर आता इथं जवळ आल्या डोंगराच्या, तर इथं मी व्लॉग बनवते. इथपर्यंत जाते. आता इथून प्रवास पायी पायी करायचा बघा. विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट प्रवेश बंद. इथं लांब आहे, लांब. आता म्हणजे काय जवळ, आपल्यासारख्याला जवळ वाटते हो, त्यांना कसं काय. आता इथून चालणं कठीण आहे बरं का माझ्या आईला. दुसऱ्याला अडवून नाही ठेवायचे रे, त्यांना जायचे ना, चांगली गोष्ट आहे. अगं घेते बाई. हो का, माझ्या आईला चालणं होत नाही तरी पण इच्छा बघा कशी आहे इच्छा. तिला वाटलं देवाचं दर्शन घ्यावं, पण तुकाराम महाराज देतात शक्ती चालायची. आ पप्पाचं ATM कार्ड घ्या तुमच्या. मॉलमध्ये जाऊ आपण. हो का, दुकानं भारी भारी छान 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 वस्तू. तू म्हणते ना चिऊ माळा नाही, इथं सगळं काही भेटते माहिती आहे का. हो दुकानं, कपडे बिपडे सगळं भंडारा डोंगरावर. काय झाडं किती छान आहे हे बाई. साड्या, हो साड्या घ्यायच्या तर इथून घ्यायचा बघ. हो साड्या, हो बघ किती छान साड्या. अरे वा, जाऊन बघू देतात का तिथं. थांबर, किती छान साड्या आहेत. जनाबाई फ्रॉक. सर इकडे ये, इकडे ये बाळा. धोती कुर्ती, भारी भारी सूट, कपडे. संत तुकाराम महाराज मॉल. हे लय भारी आहे बरं का इथं दुकान, चांगलं आहे. इरीचं म्हणा, कधी म्हणा, भाऊ लोक ना तिथे बसायचंय का तुला? पायऱ्या इथंच आहे, जरा बसायचं असलं तर बस इथं. बस जरा थोडं 2 मिनिटं. बसत उठत चला. लागतंय दम. नका इथं मला इकडचं परिसर छान वाटते म्हणून मग इकडे व्हिडिओ का बनवते. लय भारी परिसर आहे छान इकडं. आणि ह्या भंडाऱ्याच्याच पायथ्याला इतक्या कंपन्या झाल्यात. अरे बापरे, लय म्हणजे लय. हो आता तुम्हाला इथून दिसते का नाही माहीत नाही, पण लय मोठा परिसर झाला. थांब देते, थांब शीत उडवशील खाली, नीट बघून ये. हो काही डोंगर परिसरातून मी वरतून फोटो व्हिडिओ शूट करते. हो का, हे गाव. आणि आमचं आम्ही राहतो ते गाव तुम्हाला दाखवते. थांब, आपण तिकडून आलो ना, ते कृष्णाचं मंदिर. हो का, ते आम्ही जे राहतो गाव आमचं, तर तेव्हा ती अलीकडचे गाव सोडून
पलीकडच्या गावात तिथं राहतोय आम्ही. तर एकदम नजीक, म्हणजे चालत यायचं म्हणतं एक अर्धा तासाचा रस्ता येतो, 1 तास समजा. तर भंडारे तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजच्या चरणी, त्यांच्या पदस्पर्शाने आमचं इथं घर झालेलं आहे. त्याच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण आम्हाला पावन झालं. इतकं बरं वाटतंय, छान वाटतंय, मस्त. तर खूप आनंद वाटते त्यांच्या सहवासात इथं राहून. आम्हाला वेगळे छान असं बघायला भेटतं. देवस्थान आळंदी इथून जवळ, देऊळ जवळ इथं लय खूप छान, इथं मस्त वाटतं बघा. इथं कधी पण या, इथं ती लोकांची दर्शनासाठी गर्दीच असते. बघा आता ते मंदिर बांधकाम चालू आहे, खरेदी चालू आहे. थांबा, गळ्यातली माळ दाखव लहान मुलींची. ते ह्याची कुठं रे, तिला माळ, तिला माळ घ्यायच्या आहे पुरीला. थांबा हो, थांबा, मला माळ मंगळसूत्र माहिती. तू म्हणलेलं त्याच कुठं आहे ग इथं? हे काळ्या धाग्यामध्ये आहे का हे? अगं बाई, तर आमच्या शिवण्याला इथं माळच पसंत पडत नाही. आता दुसरीकडे बघावं लागणार आहे तिला माळ. ये ग शिवण्या, ए तिथं बसा तुम्ही, आले 2 मिनिटात मी. आता त्या दुकानात नाही तर इकडच्या दुकानात आम्ही माळ घेण्यासाठी चालू आहे. पोरांची इच्छा पूर्ण करणं कर्तव्यच आहे. आता मोठ्या माणसाचं काय करणार, आता असू नसू त्यांना काय कळत आहे का? हा, म्हणून का तुला? बरं बाई, इथं पण आहे का नाही भेटते का तिच्या मनासारखी माळ बघूच. आता माळी धरू ना, इथं पण नाही काय ग मग. आता हे पसंत पडली का तुला? पण अजून एक खोटा आहे का बघते मला. कुठे आहे बघू. आता शिवण्याला एक माळ पसंत पडली आहे तेव्हा ते, तिला ती पसंत पडली हो का. हे असलं हे वडू नको. छान आहे का, आवडली का? हां, ते 60 रुपयाला म्हणले, पण म्हणलं 50 रुपयाला द्या, तर दिले त्यांनी. चल, तुझ्यामुळे एवढा उशीर इकडं बसायला त्यांनी काय म्हणतील सांग. त्यांचं खरेदी करत निघतात म्हणतील ते मला. चला 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 चला. आता पायऱ्या चढत जायचं म्हणजे कठीण आहे बरं का. आता हे मार्ग कसा पार पडावा मार्गात आमच्या आईचा. हा ना, इच्छा तर पूर्ण मनाभावापासून आहे, करावं लागते. म्हणजे आता जय तुकाराम महाराज. वा 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 वा. तुकाराम पावन होत्यात बघा, पावन होत्यात तुकाराम महाराज. दीदी तू थोडस जर भीतीला हा तिथंच आहे. आता तर मगाच्या सारखं. हा हा हा. वा, अगं इच्छा पूर्ण देवाची बघ. म्हणजे तो तसं चला तिकडे बघ वहिनी, तुझ्यासारखंच तिकडे बी तेव्हा का तिकडे बघ. आदर्श घ्या त्यांचा, तेव्हा का आदर्श घ्या. नाही हो, आमच्या आईचा घेते. तो तसंच आहे, तसं जायचं देव पाहून. हा, आणखी जे
वा अगो मागे बस एवढे चिड्या चढली बघा बघा पांडुरंगाची तुकाराम महाराजाची कृपा. एवढ्या पायऱ्या चढून येणं म्हणजे माझ्या आईचं वय. हा? थांब ना तिथं तिकडे द्यायचं. चप्पल सोडू का इथं? ह्या देवाला पेढे दे. इथं चप्पल सोडाव. द्यायचे थांब. देखे पेढा. विठ्ठलाने काटा काढलेला जिजाबाईचा काटा काढलेला पेढा. वरती द्यायचं तिकडं. अगं इथं लावायला कुठं हा आता अशी लावू ना. चल तिकडं बाकीचं धर. बघ तिथं तो मुलगा वाचतो ते. ए चिऊ इकडे एक प्रसाद चालू आहे बरं का इकडं. तरी तुकाराम महाराजाचं एवढं तुकाराम महाराजाच्या पायऱ्या चढून माझी आई दर्शनासाठी आली. तर खूप खूप बरं वाटते मला पण चांगलं. तिची माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणायचं का हरकत नाही. हो काही देवस्थान बांधकाम चालू आहे आता. हो काही बांधकाम चालू आहे आता. कधी पूर्ण होणार माहीत नाही पण लय मोठं आहे तिकडे. तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो पूर्ण.